वाजवणं हा त्यांचा खूप आवडता छंद आहे आणि आज त्याच विषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत राजेश अग्निहोत्री सर. नमस्कार सर. नमस्कार. मी रेडिओ विश्वासवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. सरांबद्दल अजून सांगायचं म्हणजे 2004 पासून ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून तरुणांसाठी प्रेरणादायी विचार मांडत आहेत. वेगवेगळे कॉर्पोरेट ऑफिस संस्थांमधून ते कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी वसंतराव नाईक सामाजिक संस्थेमार्फत त्यांना वसंत सेवा पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आज त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या या कार्याविषयी, त्यांच्या छंदाविषयी जाणून घेणार आहोत. चला तर लगेचच वळूया आजच्या आपल्या गप्पांकडे. सर, हल्ली वेळच मिळत नाही हे छान आणि सोपं कारण सगळ्यांकडेच असतं, पण ती सवड काढणं सुद्धा गरजेचं असतं. तर आयुष्यात आनंद येण्यासाठी ही सवड मिळणं किंवा ही सवड काढणं किती गरजेचं आहे, काय सांगाल? यस, याबद्दल एक मी आवर्जून सांगेल की अगदी तुम्ही खूप पूर्वीपासून एक म्हण ऐकली असेल, ती म्हणजे आवड असली की सवड निघते. तर अगदी तसंच आहे. एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या कलेची आपल्याला जर आवड असेल तर खरोखर सवड ही निघू शकते. इतकं पण आपलं शेड्यूल असं बिझी नसतं की मला थोडं पण, म्हणजे एखाद्याला कविता करण्याचा छंद आहे किंवा जसं मी माउथ ऑर्गन वाजवतो तर मला वेळच मिळू शकत नाही. इतकं बिझी शक्यतो खरोखर कोणी नसतं. तर आवड असली की यासाठी आवर्जून आपण वेळ काढू शकतो. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस ठीक आहे आपण उद्या प्रॅक्टिस करू किंवा उद्या यासाठी वेळ देऊ असा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने एक जर टाइम टेबल केलं की समजा एखादा छंद जोपासायचा आहे किंवा एखादी कला अवगत करायची आहे तर त्यासाठी आठवड्यातले 2 दिवस किंवा आठवड्यातले 3 दिवस सकाळची वेळ किंवा पहाटेची वेळ. कारण माझे जे काही छंद आहेत हे सगळे मी गाणी वाजवतो, बसवतो, हे सुद्धा एकतर अगदी मध्यरात्री किंवा पहाटे, ज्यावेळेस मला कोणाचे फोन येत नाही किंवा ज्यावेळेस आपल्याला बाकी कुठलीही व्यावहारिक कामं नसतात, असे काही व्याप नसतात की कोणाचा फोन आला मग आपल्याला तो अटेंड करायचा आहे, तर अशा वेळेस हे शक्य होत नाही. त्यामुळे अगदी सकाळी किंवा अगदी रात्री, तर म्हणजे 12 नंतर आपण असं म्हटलं तरी चालेल. तर असं एक टाइम टेबल जरी केलं तरी प्रत्येकजण त्यासाठी आवर्जून वेळ देऊ शकतो. आणि हे करणं गरजेचं आहे मला असं यासाठी वाटतं, कारण हे आपण करून इतरांना कोणाला खुश करतो किंवा इतरांसाठी करतो असं नाही, तुम्ही स्वतःच खूप खुश होता, तुम्ही स्वतःच खूप आनंदी होऊ शकता. म्हणून एवढा वेळ तर आवर्जून काढलाच पाहिजे. नक्कीच. म्हणजे आपण आपल्यासाठी वेळ कसाही काढू शकतो, त्यासाठी काही कारण नाहीये. नाही, खरंच. सर, तुम्ही कॉर्पोरेट फील्डमध्ये काम करता, तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनर आहात आणि या फील्डबद्दल सगळ्यांनाच माहिती की वेळ मिळत नाही किंवा वेळ काढावा लागतो. पण तुम्ही आता जसं म्हटलात की तुम्ही रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी तुमची ही आवड जोपासता. मुळात ही आवड तुम्हाला जडली कशी, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. कोणत्याही वाद्याच्या बाबत जर बोललो आपण, एक गोष्ट की कोणाला एखाद्या वाद्याची आवड का लागली, तर तुम्ही अगदी मोठमोठे संगीतकार घ्या किंवा इतर कोणत्या क्षेत्रातले कलाकार घ्या, लहानपणी त्याचं कुठेतरी ते जे असतं त्याचं बीज रोवलं जातं, आपण असं म्हणतो. म्हणजे AR रहमानजींचं जर उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी त्यांनी हट्ट केला होता आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तो कीबोर्ड असतो तो आणून दिला होता. आणि नंतर ते कुठपर्यंत आज त्यांचा प्रवास आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तसं अनेकांच्या बाबतीत होतं. तर बाजा म्हणजे माउथ ऑर्गन, ज्याला मराठीमध्ये बाजा पण म्हणतात, इंग्लिशमध्ये अजून एक त्याला शब्द आहे हार्मोनिका. तर हे जे वाद्य हे खरोखर लहानपणी कुठेतरी जत्रेमधून कधीतरी आणलेलं असेल घरी किंवा वडिलांनी आणून दिलं मला ती गोष्ट, आणि शाळेत असतानाच. आणि ते मला थोडे सोपी गाणं, जनगणमन वगैरे असे जे आपले शाळेतले काही जे गाणी असतात ती अशी मला त्याच वेळेस जमायला लागली. ते पुढे कॉलेजमध्ये मात्र मी स्वतः थोडेसे कष्ट घेऊन काही गाणी स्वतः बसवली. आणि हे जे वाद्य हे शिकवणारे असे कुठे आपल्याला मिळत नाही, त्यामुळे त्यावेळेस थोडीशी प्रगती खुंटणा म्हणतात की त्याच्या पुढे जास्त जाऊ शकलो नाही. पण ज्यावेळेस युट्यूबचा जमानाला, ज्यावेळेस माउथ ऑर्गनचे प्रोफेशनल क्लासेस व्हायला लागले, म्हणजे वर्कशॉप्स व्हायला लागले रादर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, तर ती संधी मी सोडली नाही. माझं ऑफिसचं सांभाळून कधी ते शुक्रवार शनिवारपर्यंत ऑफिस, शनिवारी संध्याकाळी ट्रॅव्हलिंग करून पुण्यात किंवा मुंबईत जायचं. तिथे अशा जे वर्कशॉप घेतले जायचे ग्रेट माउथ ऑर्गन प्लेयर्सकडून, प्रोफेशनल प्लेयर्सकडून रादर, तर ते मी अटेंड करायचो, रात्री परत यायचो रविवारी. अशा पद्धतीने मी जी काही ही मेहनत घेतली त्याचं एक फळ असं मिळालं की त्यामुळे ह्या वाद्यामध्ये खरोखर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय काय याच्यात ते टेक्निक्स आहेत हे सर्व माहीत झाले आणि त्यामुळे माझा इंटरेस्ट अजून वाढला. बरोबर. असं झालं. म्हणजे आपण असं म्हणतो की कलाकार माणूस कधी शांत बसत नाही, हे तुमच्याकडे बघून लक्षात येत आहे. सर, माउथ ऑर्गन म्हणजे फारसं कोणी वाजवत नाही किंवा तुम्ही जसं म्हणालात की क्लासेस होत नाही, पण तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने क्लासेस घेता किंवा मुलांना शिकवतात, तर कसा प्रतिसाद मिळतो?
खूप छान. याचं कारण असं ऑनलाईन तर हे अर्थातच कोविड पासून सुरू झालं. त्याच्या आधी मी हीच गोष्ट लक्षात घेऊन अनेक, म्हणजे आता मी नाशिकमध्ये राहतो, तर नाशिकमधले अनेक जण की जे रिटायर्ड झालेले आहेत, म्हणजे अगदी मायको महिंद्रा या कंपनीतले रिटायर्ड झालेले अधिकारी किंवा कर्मचारी असतील, सरकारी निवृत्त कर्मचारी असतील किंवा कॉलेज स्टुडंट्स असतील, तर कुठे कुठे संबंध यायचा. त्यात मी फेसबुकवर पण ऍक्टिव्ह असतो, त्यामुळे फेसबुकवर काही एखादा अपलोड केला व्हिडिओ की मग स्वतःहून विचारणं होते की हे शिकवता का कोणी, हे कोणी शिकू शकाल का. मग अशा वेळेस लक्षात आलं की माझा जॉब सांभाळून तर मला असे क्लासेस सुरू करता येणं शक्य नाही. तर मग मी दर रविवारी एक माउथ ऑर्गन क्लब चालवतो. माउथ ऑर्गन क्लब म्हणजे असं की ज्यांना शिकायचं आहे किंवा जे ऑलरेडी थोडंफार शिकतात, आम्ही सगळेजण भेटतो सकाळी एखाद्याच्या घरी. त्यासाठी आम्ही कुठली काही फिक्स जागा वगैरे अजून तरी घेतलेली नाहीये, परंतु जो आमच्याचपैकी एखादा मेंबर असेल त्याच्या घरी आम्ही जमतो आणि मग तिथे मी काही टिप्स देतो, कोणाला काही शिकवायचं आहे ते शिकवतो आणि प्रत्येक जण तिथे परफॉर्म करतो. जर एखादा अगदी 2-3 महिन्यापूर्वी शिकायला लागलं, त्याला छोटंसं एखादं गाणं जमायला लागलं, तर तो सर्वांसमोर ते प्रेझेंट करतो, आम्ही सगळे त्याला मोटिवेट करतो. अशा प्रकारे हा क्लब एक खूप छान सुरू झालाय आणि याच्यामध्ये अक्षरशः 8वी-9वीच्या मुलापासून तर माझ्याकडे आता जे शिकतात त्यातलं जे मोठ्यात मोठे वय जे सांगितलं तर 70. बापरे. एक मोठ्या कंपनीचे रिटायर्ड व्हाईस प्रेसिडेंट आहेत, ते नाशिकमध्ये राहतात. त्यांना कुठून तरी कळलं, त्यांनी मग मला फोन केला होता. त्याच्यानंतर मग भेटणं झालं, ते आता सुरेख वाजवायला लागले ते. तर आम्ही सगळे असे एन्जॉय करतो. म्हणजे संडे जो असतो, संडे मॉर्निंग आपण जे म्हणतो, ते सर्व आम्ही मेलोडियस होती आमची सगळ्यांसाठी. खरंच, म्हणजे कोणतीही गोष्ट शिकायला वयाचं बंधन नसतं, हे पण आपल्या लक्षात येईल यातून. अगदी बरोबर. ते फक्त कॉन्फिडन्सचा अभाव, जसं एखादी अगदी 50-55 नंतर एखादी व्हेकल शिकायची म्हटलं तर कॉन्फिडन्स कमी असतो, पण 20ला तरुण पटकन शिकून जातो. तसंच याबद्दल आहे. लोकांच्या मनात मी बघतो ना, तर म्हणजे पहिल्यांदा जे अप्रोच करतात, मी ऑनलाईन पण शिकवतो आजकाल, पण जेव्हा पहिल्यांदा ते अप्रोच करतात, मला जमेल का, तसं मला संगीताचं बॅकग्राऊंड नाहीये वगैरे असं, मग मी त्यांना सांगतो ठीक आहे आपण ते बघूयात, पहिले तुमच्या आवडीची गाणी मला सांगा पहिले. म्हणजे त्यांच्या आवडीची 2-3 गाणी मी वाजवून दाखवतो, तेव्हा त्यांना लक्षात येतं की नाही आपण हे वाजवू शकतो. आणि मग त्यांना त्यातलं टेक्निक सांगितले, त्यांचा फॉलोअप घेतो. मी त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत, ज्यावर मग मी त्यांना टिप्स देतो. ते त्यांच्या ऑडिओ क्लिप्स पाठवतात, मी त्या करेक्ट करून पाठवतो की हे असं नाही असं वाजवायचं. त्यामुळे डिस्टन्स जरी असला तरी आम्ही चांगल्या प्रकारे सगळे शिकू शकतो. मला आनंद असं होतो की मग त्यामुळे माउथ ऑर्गनचे प्लेयर्स बऱ्यापैकी वाढतात. माझ्या हा जो क्लब होता ते 3-4 जण होते, तर ते आता जवळपास 12 ते 13 जण आम्ही आहोत. म्हणजे माउथ ऑर्गन विषयीची आता लोकांना उत्सुकता निर्माण झाली आहे किंवा वाजवायची आवड निर्माण झाली आहे. माउथ ऑर्गनचं नाव निघालं की शोलेचं म्युझिक तर लोकांच्या समोर येतच, तर आम्हाला ते ऐकायला आवडेल. ठीक आहे, जरूर. ते जे म्युझिक आहे ते भानुजी गुप्ता म्हणून मोठे माउथ ऑर्गनिस्ट होते, ते गिटारिस्ट पण होते, आणि आर डी बर्मन जे संगीतकार होऊन गेले ग्रेट, त्यांच्या ते स्टाफमध्ये होते आणि त्यांनी ही धून वाजवलेली आहे. प्रसिद्ध आहेच खरंय आणि सर्वांना त्यांचं नाव माहित नाही. मी त्यांच्या नावाचा उल्लेख यासाठी केला की आपण सगळे अमिताभजी वाजवतात ते बघतो, पण तू खरा पडद्यामागचा कलाकार कोण आहे त्यांचा पण नावाचा उल्लेख आवर्जून झाला पाहिजे, म्हणून मी त्यांच्या नावाचा उल्लेख केला. यस, ती खूपच प्रसिद्ध अशी धून आहे आणि त्यावेळेस डिजिटल टेक्नॉलॉजी अस्तित्वात आलेली नव्हती, तर त्यावेळेचा जो विशिष्ट प्रकारचा जो लाईट आहे, प्रकाश संध्याकाळचा आपण म्हणतो, जरा निळसर झाक असलेला असा, तर त्यासाठी रमेशजी सिप्पी ज्यांनी काही महिने वाट बघितली होती, त्यांना तसा लाईट हवा होता जो काही सेट उभारला होता. तर तो लाईट ज्या संध्याकाळी पडला त्या दिवशी ते माउथ ऑर्गनवर अमिताभ बच्चन ते ही ट्यून वाजवतोय आणि जया बच्चन आहेत त्या एक एक दिवा लावतात ते संध्याकाळच्या वेळेत. तर ही तो जो काळ आहे संध्याकाळचा, तर त्यावेळेस कुठला राग किंवा त्यावेळेस कुठल्या प्रकारची ट्यून ही ऐकायला जास्ती भावेल किंवा ती रिलेव्हंट असेल ते त्याच्यामध्ये आहे, तर ती मी वाजवतो.
वा वा, खरंच छान. एक एक सूर तो ऐकू येत होता आणि अचानक ते शोले चित्रपटातला तो सीन डोळ्यासमोर आला. Yes. खरंच छान सर. थँक्यू. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण असं म्हणतो की कलेशी मैत्री करणं हे खूप गरजेचं असतं, कारण आपण जेव्हा एकटे असतो किंवा आपल्याला खरी गरज असते तेव्हा ही कला आपल्याला साथ देते किंवा ती मैत्री खूप महत्वाची असते. तसं तुम्हाला काय अनुभव वाटला तुमच्या या कलेमुळे? येस, अगदी खरं आहे. कलेची मैत्री जी तुम्ही जो उल्लेख केला हा पॉइंट अगदी मनापासून पडतो. याचं कारण असं असतं की कला असते ना, ती तुम्हाला कधी असं आपण आयुष्यात एकटे आहोत किंवा कुठेतरी एकटे आहोत वगैरे असा तो जो भाव तो निर्माणच होऊ देत नाही मनामध्ये. तुमच्या सोबत तुमची कला सदैव असते. आता मला माझ्या प्रोफेशनच्या निमित्ताने बऱ्याचपैकी टूर्स असतात वगैरे असतात. मी कुठेही जरी गेलो तरी ऑफिसचा लॅपटॉप जसा पहिले आपल्याला बॅगमध्ये ठेवायला लागतो तसं मी माउथ ऑर्गन पण लागली त्याच्यावर ठेवत असतो. की कुठे चेक इन केल्यानंतर हॉटेलमध्ये मी कधीही कुठले टीव्ही सिरियल्स किंवा काहीतरी पॉलिटिकल चर्चा वगैरे असं काही बघत नाही बसत. मी माझी गाणी अटेम्प्ट करतो किंवा मग प्रवासामध्ये आवर्जून नवीन गाणी सेट केली जातात. सेट केले मग तेवढा आपल्याला वेळ मिळतो, बाकी काही कामं नसतात, जबाबदाऱ्या नसतात बाकीच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेस. तर जर आपण याच्याकडे बघितलं की नुसतं अशा प्रकारे जसं मित्र आपल्या मनाला आनंद देतात त्याचप्रमाणे आपली कला सुद्धा आपल्या मनाला आनंद देते. आणि म्हणजे एक मी कुठेतरी स्पिरिच्युअल एक सेशन होतं ते मी अटेंड केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान सांगितलं होतं की का बरं आपण चांगलं वाचावं, चांगला एखादा छंद जोपासावा. तर त्यांनी इतकं सुंदर उदाहरण दिलं होतं. ते मी जेव्हाच ऐकलं तेव्हापासून ते मी कायम ते जिथे जिथे मला बोलायची संधी मिळते तिथे मी हे सांगत असतो. तर त्यांनी असं सांगितलं होतं की शरीर हे नष्ट होत असतं, ज्यावेळेस आपण मृत्यू पावतो तेव्हा शरीर नष्ट होतं. मग काय नष्ट होत नाही तर आत्मा कसा असतो, अमर असतो. सो आत्मा शरीरामध्ये बाहेर येऊन बसलेला असतो. सो आत्मा हा पाहुण्यासारखा असतो, बरोबर. तेव्हा तुमच्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांना आनंद देतो का, आपण त्यांची किती काळजी घेतो, त्यांना खुश करतो ना आपण. आपल्याकडे जर कोणी गेस्ट झाले तर कुठल्याही प्रकारे त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याला आनंद देण्यासाठी कला ही एक उत्कृष्ट असं हे एक माध्यम आहे की ज्याची आपण आराधना केली, साधना केली तर त्याचे जे काही बाकीचे बेनिफिट्स आहेत ते असो ओके, परंतु त्याच्या पहिला जर बेनिफिट बघितला की आपल्याला आत्मिक समाधान, जो तुम्ही इंट्रोड्यूस करून देताना जे शब्द वापरला होता त्याच्यामध्ये की आत्मिक समाधान, एक आनंद म्हणतो आपण, तो आपल्याला तो प्राप्त होतो. आणि मला असं वाटतं की आजकाल तेच मिळणं दुरापास्त झालेलं आहे. तर त्यासाठी कलेची मैत्री ही कधीही एक बेस्ट अशा पद्धतीची मैत्री मी असं म्हणेन. नक्कीच. आणि म्हणूनच असं म्हणतात की आयुष्यात एका तरी कलेशी मैत्री करा किंवा एक तरी छंद आपल्या जवळ पाहिजे. यस, तुम्ही जे पुलंचं वाक्य सांगितलं ते पण माझ्या खूप आवडीचे, माझ्या घरामध्ये ते मी लावून ठेवलेलं. वा, खरंय. सरांकडून आपल्याला अजून बरंच काही जाणून घ्यायचंय, पण इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकमध्ये कुठेही जाऊ नका. आज आपण गप्पा मारत आहोत कॉर्पोरेट ट्रेनर राजेश अग्निहोत्री यांच्याशी. चला तर लगेचच वळूया आपल्या पुढच्या गप्पांकडे. सर, हल्लीचा जर जमाना बघितला तर इन्स्टंटचा जमाना आहे. म्हणजे आपण पैशाच्या मागे असतो किंवा भौतिक सुखांच्या मागे पळतो आणि यात कुठेतरी आपण आपला आनंद, आत्मिक आनंद हरवून बसतो. तर पैशाबरोबरच हा आनंद सुद्धा खूप गरजेचा असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? असं असतं की प्रत्येकाचं म्हणजे आपण म्हणू नाही शकत की एखादा हा जो थॉट आहे हा सगळेजण त्याला लागली सहमत होतील की नाही याचं, कारण प्रत्येकाची आशा, आकांक्षा, मनीषा या वेगळ्या वेगळ्या असतात. तर असतं असं की एखादी व्यक्ती असं म्हणू शकेल की नाही मला तर पैशाच्या साठी म्हणजे पैसा मिळवणं हे माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे वगैरे. मग आपण त्याला असंही म्हणू शकत नाही तू जे विचार करतोय ते चुकीचाच आहे. आणि जर एखादा म्हटला नाही मी फक्त कलेचीच फक्त आराधना करणार आहे, पैसा वैसा सब कुछ झूठ, मला याबद्दल काही मला घेणं देणं नाही, मी मात्र आनंद घेणार, आत्मिक आनंद जो आता आपण बोला, तर ते पण चूक आहे. तर आयुष्यच मुळात एक गोष्ट अशी असते की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रकारे संतुलन कसं राखू शकता त्यावर डिपेंड असतं. सो तुम्ही जे मगाशी पुलंचं जे वाक्य शेअर केलं त्याच्यामध्ये सुरुवात बघा कशी होती की तुमच्या ज्या काही प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत किंवा तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत ओके, सामाजिक दृष्ट्या असो किंवा कौटुंबिक दृष्ट्या असो, तर त्या पार पाडायच्याच आहेत आपल्याला. पण ते करता करता हे पण करायचं आहे. सो पैशा मागे लागून हे अगदी बरोबर आहे, परंतु प्रत्येकाला म्हणजे प्रपंच चालवायचा आहे, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, मुलांना शिकवायचं आहे, म्हातारपणाची सोय करायची, तर पैसा मिळवणं सुद्धा हे गरज आहे. पण फक्त तेच करायचं मी हे करणार नाही, तर अशी गोष्ट, अशी गाडी कुठे अडते, तर त्यांना मग हे जे आत्मिक समाधान किंवा आपण म्हणतो ना या गोष्टीपासून ते वंचित राहू शकतात. नॉट नेसेसरी की प्रत्येक गोष्ट म्हणजे कला तुम्हीच आत्मसात केली पाहिजे, पण तुम्ही निदान
असं म्हणतात ना, तानसेन होता आलं तर कानसेन हा, व्हावं, तसं तर निदान आपल्या एखाद्या छंदासाठी तरी तो वेळ दिला पाहिजे. आता प्रत्येकाला वाद्य वाजवणं जमणारच आहे का? प्रत्येकाला गाता येतच का? नाही येत. गुणगुणता येतं, तर आपापल्या परीने आपण त्याची आराधना साधना करू शकतो. तर हा समन्वय किंवा हे संतुलन हे साधणं खूप गरजेचं असतं. तुमचा प्रश्न मला अगदी आवडला, परंतु सांगायचा हेतू हाच आहे. म्हणजे मी जे काही ज्या प्रकारे एलॉबरेट करतोय ते ह्यासाठी सांगतोय की मी जेव्हा अनेक लोकांमध्ये राहतो तेव्हा मला हा अनुभव येतो की काही काहींना हे असं वाटतं, हे वायफळ असं पण वाटतं, असे पण अनुभव येतात आपल्याला. आणि काही काहींना असं वाटतं की अरे मला येत नाही, मला हे येत नाही, मग ते कुठेतरी फ्रस्ट्रेट होताना दिसतात. मग त्यांना सांगा असं वाटतं की अरे त्यात काही फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे माउथ ऑर्गन सारखं वाद्य तर एक 2-3 महिने चांगले जे लेसन्स आम्ही जे त्यांना देतो ते जरी त्यांनी त्याची प्रॅक्टिस केली तरी सोपी गाणी वाजवायला सुरुवात होते. 4-5-6 महिन्यामध्ये तर बऱ्यापैकी माउथ ऑर्गन कोणी पण वाजवू शकतात. बरोबर. म्हणजे तो बॅलन्स साधणं महत्वाचं आहे. साधणं म्हणजे गरजेचं. पैसा मिळवणं आणि आपलं छंद जोपासणं हे हो. मेंटेन करता आलं पाहिजे. अगदी बरोबर. दोन्ही खरंय. वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या. खरंय, बरोबर. सर, तुम्ही पालकांचं आणि मुलांचं समुपदेशन पण करतात. हो. म्हणजे हल्ली बघितलं तर फक्त मुलांनाच टेन्शन असतं असं नाही, तर पालकांना सुद्धा टेन्शन असतं की आजच्या स्पर्धेच्या युगात आपली मुलं टिकतील की नाही. आणि त्यातून कुठेतरी पालकांच्या ज्या अपेक्षा असतात ते ओझं मुलांवर लादलं जातं, असं बऱ्याचदा चित्र असतं. बरोबर आहे. आणि मग त्यातून मुलांमध्ये कुठेतरी टेन्शन असतं, मग नकारात्मकता येते, मग नैराश्य येतं, मग आत्महत्येचे विचार येतात. तर हे सगळं चक्र आपण समाजात हल्ली बघतोय. हो. तर त्याविषयी काय सांगाल? मी जेव्हा समुपदेशन करतो त्यावेळेस लक्षात येतं की सगळ्यात मेन प्रॉब्लेम कुठला आहे, तर आता जी एक सिस्टीम आपण गमावून बसलोय सर्वजण, ती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा घरामध्ये 3 काका 3 काकू चुलत भावंड एकत्र राहतात, ते आजी आजोबा आहेत सगळे, तर आता हे काही शक्य नाही. म्हणजे आता हे काही परत म्हणजे असं काही निर्माण होणं शक्य नाही हे आपल्याला लक्षात येतं. काळानुसार सर्व गोष्टी बदलल्या जातात. परंतु आज जेव्हा कोणत्या प्रॉब्लेमसाठी मला घरी बोलवलं जातं किंवा शाळांमध्ये बोलवलं जातं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की मेन प्रॉब्लेम जो होतो तो विभक्त कुटुंबातून सुरुवात होतो. म्हणजे कसं, एक तर आजकाल मुलं 1 किंवा 2 असतात. ओके, सो त्यामध्ये आपण ज्यावेळेस मुलांचं संगोपन करतो, जेव्हा ते लहानाची मोठी होत असतात, तर त्यावेळेस पालकांनी सुद्धा काही आवर्जून काही काळजी घेतल्या पाहिजे. म्हणजे माझा एकुलता एक मुलगा किंवा एकुलती एक मुलगी, तर मी फक्त लाडच करेल हे पण चुकीचं आहे. किंवा मी यांनाच मला काहीतरी घडवायचंय, सो त्यासाठी मी येता जाता अभ्यासाच बद्दल बोलेल, हे पण चुकीचं आहे. तर मुलांना बहरू द्यायचं असतं. जसं बागेमध्ये फूल जे येतं ते छान कळीपासून त्याची सुरुवात होती, तर ते मग पुढे ते उमलतं, मग ते आनंद पण देतात. तसंच मुलांच्या बाबतीत असतं. मुलं आणि फुलं बघा, यमक सुद्धा खूप छान जुळतं. तर गोष्ट अशी होती की कुठेतरी रेसमध्ये, म्हणजे जसं काही आम्ही मुलांना जे जन्म दिला आहे तर कुठल्या तरी रेसमध्ये त्यांचं रँकिंग येणार आहे, तसं मग एखादा कोर्स असो, म्हणजे एखादं क्वालिफिकेशन असो किंवा करिअर असो, तर अशा प्रकारचा हा विचार न करता सर्वांगीण विकास कसा व्हावा हे बघितलं पाहिजे. म्हणून मग त्या समुपदेशनाच्या वेळेस आम्हाला बऱ्याच वेळेस लक्षात येतं की मुलांशी जेव्हा मी एकट्याशी संवाद साधतो, जेव्हा दुसऱ्या रूममध्ये आई वडील सांगतात काय प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस मग मला असं सांगितलं तर मग मला खेळायला दिलं जात नाही, किंवा अमक्याशी बोलू नको, त्यांच्याशी बोलू नको. म्हणजे एका घरामध्ये मी आता 8 दिवसापूर्वी गेलो होतो, तर वॉचमनच्या मुलाबरोबर तो खेळतो म्हणून त्याच्यावर निर्बंध, परत तू त्याच्यावर दिसला तर बघच काय. मग हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही असं त्याला काय तुम्ही घडवताय. सो वॉचमनचा मुलगा तो पण एक मुलगाच आहे, त्याच्यावर जर कोणी काही खेळलं तर त्याच्यावर असं ओरडण्याची आवश्यकता नाहीये. सो सांगायचा हेतू असं की कुठेतरी आपली पण चूक असते, हे पालकांकडून झालं. म्हणजे मी म्हणत नाही ते पूर्णतः चुकीचे असतात, पण काय काय गोष्टी आपण बदलल्या जाऊ शकतात. आणि हे काय प्रत्येकाचे हे सेम प्रॉब्लेम आहे असं पण म्हणत नाहीये मी, एक सांगतोय फक्त. आता मुलांच्या बाबतीत बघितलं तर मग त्यांची पण कुठे चुका होतात की कुठेतरी ध्येय निश्चित नसतं केलं, तर त्यांना योग्य ते इनपुट्स नसतात मिळाले. मोबाईल सारख्या माध्यमाच्या खूप नादी लागतात की ज्यावेळेस खेळलं पाहिजे, ज्यावेळेस काही वाचली पाहिजे पुस्तकं, त्यावेळेस ते मोबाईलवर गेम्स खेळत राहतात. ही पण त्यांची चुकी आहे. सर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मग प्रॉब्लेम काय असतो तर हे कॉमन प्रॉब्लेम्स आहे. एक तर कारण प्रॉब्लेम्स हे वयानुसार असतात. अगदी 7वी-8वी पर्यंत ज्या मुलांच्या असतील तर मग अभ्यास करत नाही, उलट उत्तरं देतो, असं काहीतरी एक प्रॉब्लेम असतात. 9वी-10वीच्या पुढे कुठेतरी सर्वांशी तुटक वागतो, घरात नीट वागत नाही, किंवा कुठेतरी एखादा मुलगा कुठेतरी एखादं व्यसन करताना पकडला गेला असो 10वी-11वीतला, म्हणजे सिगरेट पिताना कुठेतरी, मग आई वडिलांना वाटतं आता आभाळ कोसळला, आता मुलगा लागली वाया गेला. तर अशा प्रकारे खूप टेन्शन मध्ये येतात. आणि मग तो आम्हाला त्याला चांगलं घडवायचंय असं नाही, मग तिथे त्याच्यातून त्याला अलगद बाहेर कसं काढता येईल, त्याचं वय हे सुद्धा समजून घेत नाही. सो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि मग त्याच्याही पलीकडे बघितलं तर काही मुलं ही जी अगदी कॉलेजमध्ये लास्ट इयरला
वगैरे सुद्धा असतात, पण अशा वेळेस सुद्धा ज्या मॅच्युरिटीने वागलं पाहिजे ते वगैरे, त्यांना सिरियसनेस किंवा गांभीर्यच नसतं की करिअर पण काही गोष्ट आहे, त्याबद्दल ते खूप कॅज्युअल अप्रोच असतो. मग कुठेतरी मग आई वडील खूप छान सेट आहेत, दोघेही जॉब करतात, पैसा भरपूर घरात येतोय, तर त्याला असं वाटत पण नाही कधी कधी की मी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, कारण पाय म्हटलं ती गोष्ट संध्याकाळी अवेलेबल असते. सो तिथे स्वतःची जबाबदारी की बा मला पण काहीतरी करायचंय, तर हा जो विचार आहे त्यालाच कुठेतरी सुरुवात झालेली नसती. तर अशा वेळेस त्यांचं सुद्धा आम्हाला काउन्सिलिंग ते करायला लागतं. मग 4 उदाहरणं द्यायला लागतात. काही जे समाजामध्ये आपण काही बघतो, सोशल मीडियावर खूप चांगले चांगले व्हिडिओ शेअर केले जातात, त्यामध्ये खूप लहान वयात कसं छान छान चांगलं करिअर कोणी केलेलं असतं त्यांचे उदाहरणं त्यांना द्यायला लागतात, तेव्हा त्यांना पण ते पटतं. सो हा जो समुपदेशनाचा मुद्दा आहे, हा वयानुसार प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की प्रत्येक पालकांसाठी माझा हा संदेश आहे की ही बॅड फेज असते, जेव्हा तुमचे मुलं काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला मनासारखे ते वागत नाही, तर बॅड फेज आहे. तर बॅड फेजबद्दल एक असं म्हणतात की बॅड फेजबद्दल एक गोष्ट खूप चांगली असते. आता बॅड फेजबद्दल चांगलं काय असणार, तर बॅड फेजबद्दल एक गोष्ट खूप चांगली असते की ती टेम्पररी असते, ती परमनंट नसते. सो हा जो टेम्पररी हा जो काळ आहे ना, याच्यातच तुम्ही किती सत्सद्विवेक बुद्धीने वागता, वर्तन करता, कसं धोरण वागण्याचं ठेवता तुम्ही, ह्या गोष्टीला खूप महत्व असतं. बरोबर, ती बॅड फेज एकदा पास झाली ना, तो परत नॉर्मल होऊन जातो. त्याला त्यावेळेस फक्त सांभाळून घ्यायचं असतं आणि आपलंच मुले आपण ते सांभाळलंच पाहिजे. तिथे आपण आपल्या नातेवाईकांकडे जाऊन इकडे तिकडे जाऊन कंप्लेंट करणं, तो असा वागतो, ती अशी वागते, हे सांगण्यात काही पॉईंट नाही. ते पासून ते जर त्याला कळलं तर तुमच्यापासून तो अधिक भावनिकरित्या दुरावला जाऊ शकतो. तर अशा वेळेस त्याला आपलं समजून हे सगळं त्याच्याशी मैत्री केली पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे, मला असं वाटतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी, ही पण गोष्ट बरीच चर्चा करण्यासारखी आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन असतं, त्यामुळे आपण खूप डिटेलमध्ये चर्चा करू शकत नाही, परंतु मला असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह काय असतं की सर्व गोष्टी ट्रॅकवर आल्या पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युट करणं गरजेचं आहे, पालक सुद्धा आणि मुलांनी सुद्धा. बरोबर आहे. हे पालक आणि मुलांच्या दृष्टीने बघितलं तर पूर्णतः कोणीतरी चूक आणि पूर्णतः बरोबर असं कोणीच नसतं. बरोबर आहे. त्यामुळे एक एक पाऊल दोघांनी पुढे येणं तितकंच गरजेचं आहे. खरं आहे. सर, तुम्ही आधाराश्रम असेल किंवा अनाथाश्रम अशा ठिकाणी सुद्धा तुमचे कार्यक्रम केलेले आहेत. बऱ्याचदा असं होतं की या व्यक्तींकडे पाहिल्यावर त्यांच्या एका हसूमुळे आपल्याला असं वाटतं की हे लोक किती आनंदी आहेत आणि आपल्याकडे सगळं असून आपण का बरं कटकट करतो किंवा का आपण नकारात्मक विचार करतो, असं सुद्धा आपल्याला बऱ्याचदा वाटतं. तर तुमचा अनुभव काय, म्हणजे एखादा लक्षात राहिलेला अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. यस, लक्षात राहिलेला अनुभव असा, नाशिकमध्येच एक दिलासा केअर सेंटर म्हणून आहे, ज्यामध्ये अनेक वृद्ध, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यावेळेस तिथे मागचा कार्यक्रम केला त्यावेळेस तिथे 60 जण होते, ज्यामध्ये 40 एक महिला होत्या आणि 20 एक पुरुष होते. तर त्या ठिकाणी कार्यक्रम झाला होता, निमित्त होतं संक्रांतीचं. तर तिथे संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या दिलासा केअर सेंटरमध्ये, आणि सतीश जगताप आणि उज्ज्वला जगताप म्हणून तिथले संचालक आहेत, मिसेस उज्ज्वला जगताप. आणि तिथे त्यांनी माझा माउथऑर्गनचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं होतं की इथे तुम्ही कराल का. त्याची पण गोष्ट, हा योग असा आला की त्यांची माझी एका ठिकाणी ओळख झाली होती, तर माउथ ऑर्गन वाजवतो म्हणून अशी त्याबद्दल पण काही चर्चा झाली होती. आणि गोष्ट अशी झाली की त्यांनी असं बोलून दाखवलं होतं की आमच्या इथे आता मदतीचा ओघ खूप वाढलाय, लोक खूप काय काय गिफ्ट देतात, लोक खाण्यापिण्याचे पदार्थ देतात, म्हणजे ड्रायफ्रूट सुद्धा, म्हणजे असे पण लोक आहेत की आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ड्रायफ्रूटचे बॉक्स सुद्धा नेऊन देतात. ओके, तो सगळं त्या गोष्टी आहेत, परंतु यांची करमणूक काही होत नाही. करमणूक ओके, सो करमणूकसाठी आपण असं तर नाही म्हणू शकत की टीव्ही सिरियल रोज संध्याकाळी लावून दिली त्यांच्या कॉमन रूम मध्ये तर चला त्यांची करमणूक झाली, तर ते सुद्धा पेनफुल असतात, आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे करमणूक म्हणजे त्यांना त्यांचं रंजन झालं पाहिजे, मनोरंजन हा शब्द, रंजन त्यांचं झालं पाहिजे. तर असं काही होत नाही. मग तेव्हा मला क्लिक झालं होतं असं की मग आपण एक काम करायचं का, माउथ ऑर्गनचा कार्यक्रम करू का. तेव्हा खूप छान आहे. मग औचित्य बघितलं संक्रांतीचं, मग संक्रांतीच्या दिवशी आम्ही ते केलं होतं. भाग्यश्री, तुम्हाला सांगतो, त्या दिवशी अक्षरशः 75-80 वर्षाचे काठी टेकून जे चालणारे वृद्ध आहेत, असे पुरुष, त्यांनी ती काठी अशी बाजूला टाकून बसलेल्या खुर्चीतून उठले आणि जागेवर नाचायला लागले होते, नाचत होते अक्षरशः. आणि त्याचे माझ्याकडे व्हिडिओज आहेत, त्याचे माझ्याकडे फोटोग्राफ सुद्धा आहेत. अजूनही मी ते अधूनमधून बघतो तेव्हा मलाच खूप छान वाटतं. आणि अनेक महिला त्यांनी सुद्धा अगदी नाचता नाचता ठेका धरला होता आपल्या आवडीच्या गाण्यांवर आणि विसरून गेलं ते सगळ्याचे. आणि ठीक आहे, तिथे जे काही परिस्थिती बिचारांना की त्यांना वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी ते राहायला लागतं, कोणाला मुलं नाही आहेत, कोणाची मुलं परदेशी आहेत, असं पण आहे ती गोष्ट. तर अशा वेळेस आनंदाला ते आनंदापासून वंचित ते राहिलेले, की त्यांना अशा प्रकारचा आनंद हा कुठेतरी तारुण्यात घेतला असेल तर त्याच्यानंतर त्यांनी तो मिस केला होता. तर
त्या दिवशी मला लक्षात आलं की आपण हे फक्त आजपुरतं थांबलं नाही पाहिजे, आज तर आपण हा शुभारंभ केला. हा. मग त्याच्यानंतर मी अनेक ठिकाणी जिथे अशा संस्था आहेत तिथे मी बोलवलं की जातो, आणि ही सगळी एक समाजसेवा म्हणून करतो. असं काही कोणाकडून मी कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही यासाठी. आणि हे फक्त वृद्धाश्रम किंवा असे मुलांचे अनाथाश्रम वगैरे असे नाही, तर सिनियर सिटीजन क्लब सुद्धा ज्या बरेच आहेत, त्यामध्ये ज्या ठिकाणी माझी ओळख निघाली आहे किंवा ज्या ठिकाणी कोणी ओळखीचं आहे ते लोक इन्व्हाइट करतात, मी जातो. जसं मागच्या वर्षी द्वारका सिनियर सिटीजन क्लबसाठी त्याला एकदा इंदिरानगरमध्ये पण मी कार्यक्रम केलाय. तर तिथे सुद्धा लोक आपल्या फरमाईश देतात, तिथे असे हरवून जातात. मजा येते खूप, म्हणजे मला आनंद मिळतो. हे तर सांगा, त्यांना मिळत असेल ती गोष्ट दुसरी, पण मला स्वतःला मिळतो आनंद. आणि मग यातूनच आपल्याला असं होतं की प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा हे शिकायला हो. मिळतं. Yes, अगदी अगदी खरंय. बरोबर. जाता जाता तुम्ही तरुणाईला किंवा श्रोत्यांना काय सल्ला द्याल? तोच सल्ला देईल जो तुम्ही सुरुवातीला बोलला होतात, की ज्यामध्ये की आपलं उपजीविकेचं काहीतरी साधन असतं, करिअर असतं, त्यासाठी आपण आवर्जून वेळ दिलाच पाहिजे. नक्कीच. आणि प्रायोरिटी तीच आहे, हे सुद्धा खरं आहे. ओके, परंतु त्याच्याबरोबरच एक चांगलं संतुलन राखून आपण आपली आवडीची, नॉट नेसेसरी की फक्त संगीत आहे, काही चित्रकला असू शकतं, काहीही छंद हा आवर्जून जोपासला गेला पाहिजे. वेगळ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर खरोखर ते तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यात खूप मोठं योगदान देत असतं. आपल्याला ते असं वाटेल हे थोडंसं गमतीदार वाक्य झालं, परंतु हे दिसून आलेलं आहे की जिथे कलेची साधनं आहे, जिथे कलेसाठी वेळ दिला जातो, त्याचा आनंद लुटला जातो. ओके, तर त्यांचं ब्लड प्रेशर तुम्हाला नॉर्मल दिसेल कधी पण. खरंय. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी असते की याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो, परंतु एक तुमच्याकडून युनिक गोष्ट होते की इतरांना सुद्धा आनंद मिळतो. ही एक गोष्ट त्याच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, लास्ट बट नॉट दी लिस्ट, ती म्हणजे अशी की तुमचा वेळ सत्कारणे लागतो. जस्ट भाग्यश्री, तुम्ही विचार करा की ऑफिस संपले, सगळे भेटले, आणि कुठेतरी चकाट्या पिटतात नुसतोच. कधी पाहिजे, कधी मध्ये हे पण झालं पाहिजे, त्यात पण एक वेगळी मजा आहे, प्रश्नच नाही. ओके, परंतु फक्त अशातच वेळ जातोय आणि त्यात कन्स्ट्रक्टिव्ह काहीच होत नाहीये, काही विशेष असं होत नाही, म्हणजे हा टाइमपास होतोय. तर तो या गोष्टींनी रिप्लेस झाला पाहिजे. खरंय. सो ही गोष्ट तुमचा वेळ सत्कारणे लावतो, तुम्हाला आनंद देतो, इतरांना पण आनंद देतो, तुम्हाला निरोगी ठेवतो. खरंय. कारण माउथऑर्गन सुद्धा एक असं वाद्य की ज्याने फुफ्फुसांचा व्यायाम होतो, त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्हाला तरतरीत ठेवतात. तुम्हाला असं माउथऑर्गन वाजवणारी व्यक्ती तुम्हाला कायम असं दिसेल की तुम्हाला फ्रेश दिसेल. याचं कारण असं आहे की तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्हाला ते फ्रेश ठेवत असतं, त्याचं त्यात कॉन्ट्रीब्युशन असतं. अगदी खरं. तुम्ही निरोगी हा शब्द वापरलात म्हणून मला सांगा असं वाटेल की बरेच आपले शारीरिक आजार हे आपल्या मनाशी निगडीत असतात. अगदी बरोबर. आणि मला वाटतं आपण आपला जो वेळ आहे, आपण ज्याला रिकामा वेळ म्हणतो, तो आपल्या कलेसाठी ठेवला तर कुठलाच आजार आपल्याला होणार नाही. म्हणजे आपण प्रत्येक जणच निरोगी राहू. अगदी बरोबर. मग अशी मी तुम्हाला माझी फरमाईश सांगितली शोलेची, आता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. ठीक आहे. माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी मी एक येस बॉस या फिल्म मधलं गाणं वाजवतो. त्याआधी सर खरंच थँक्यू सो मच. तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी इतक्या छान विषयावर तुम्ही गप्पा मारल्यात आणि खरंच खूप छान आणि नवनवीन माहिती मिळाली, नवीन विचार ऐकायला मिळाले. आणि मला सांगावंसं वाटेल की सरांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलंय की एका तरी कलेशी आपण मैत्री केली पाहिजे, तर आपण प्रत्येक जण कायम म्हणू, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. राईट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ झालीये आणि मला खात्री आहे की आजचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तो कसा वाटला हे तुम्ही 2472627 या नंबरवर किंवा 8380016512 या क्रमांकावर अवश्य कळवू शकता. आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पेज आहे, ते तुम्ही फॉलो करा, म्हणजे अशा नवनवीन कार्यक्रमांचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आपलं रेडिओ विश्वासचं ॲप आहे, ते प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या, म्हणजे रेडिओ विश्वास तुम्हाला कधीही ऐकता येईल. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. पण असं म्हणतात की शेवट गोड तर सगळंच गोड. तर आजच्या कार्यक्रमाचा शेवटही आपण राजेश सरांच्या माउथ ऑर्गन वादनानेच करूया. ऐकत रहा रेडिओ विश्वास.